भुजबळांचं ते लोकसभेला वगैरे बोललेत, राज्यसभेला बोललेत, ते काय मला उद्देशून बोलले असतील असं काय मला वाटत नाही. बिलकुल मी माझ्या अंगावरती घेणार नाही. कारण मी लोकांच्यातून निवडून आलो. मी स्वतः, माझी मुलगी, आता अनेकेची निवडणूकच झाली. इनोरो झाली हा भाग वेगळा. तर त्यामुळे ते तसं असेल असं मला बिलकुल त्या ठिकाणी वाटत नाही. माझे त्यांचे गेल्या 35-40 वर्षाचे सौहार्दाचे संबंध आहेत. भुजबळ साहेबांचा मूळचाच आक्रमक स्वभाव हा अनेक वर्षामध्ये अनेकांनी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पाहिलेला आहे. पण आजचं वक्तव्य त्यांचं आक्रमकतेचं धोतक नव्हतं. त्यांनी त्यांची एक पार्श्वभूमी सांगण्याचा त्याच्यातला प्रयत्न केला असावा. एक वाक्य होतं, सगळ्यांना न्याय मिळाला तसाच न्याय मला मिळेल अशी अपेक्षा होती. नाही आता मिळाला. म्हणजे has he been assured something? कसं आहे की बैठकीच्या प्रत्येक बाबी पत्रकारांच्या जवळ संवाद करणं किंवा बैठकीच्या नंतर जे कोण असतील त्यांच्याजवळ बोलणं असं काय अभिप्रेत नसतं. पक्षाचा ज्याला कोर ग्रुप आहे त्याला तो कोर ग्रुपचा अर्थ तोच आहे की निर्णय घेण्याची जी प्रक्रिया पक्षांतर्गत आहे त्याच्यामध्ये एक आपण लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केल्यापासून या पक्षामध्ये नेहमीच लोकशाहीच्या माध्यमातून चर्चा होत राहिली. आदरणीय पवार साहेब सुद्धा सहकाऱ्यांची मतं जाणून घ्यायची. त्यावेळेला सुद्धा वेगवेगळी मतं मांडली जायची. आदरणीय दादांनी सुद्धा तीच भूमिका सातत्याने ठेवली. त्यानंतर आता वहिनी सुद्धा त्याच भूमिकेमध्ये त्या ठिकाणी करतात. त्याच्यामुळे संवाद पक्षाच्या प्रमुख कोर ग्रुपच्या नेत्यांशी होतोच, आमदारांशी सुद्धा त्यानिमित्ताने होत असतो. पण शेवटी निर्णय प्रक्रिया ही अंतिमता होत असते. आणि एक बाब खरी आहे की कुठलाही राजकीय पक्ष कुठलाही सगळ्यांचं समाधान करू शकत नाही. एखादी जागा असेल तर त्याच्यामध्ये इच्छुकांची संख्या अधिक असणं स्वाभाविकच आहे. आणि ती अपेक्षा कोणी ठेवणं चूक बिलकुल नाही. कारण त्यांनी आपापल्या पद्धतीने पक्षाच्या संघटनेसाठी काही योगदान त्या ठिकाणी दिलेलं असतं. पण ज्या वेळेला एखाद्या अशा पैच्या जागेच्या बाबतीमध्ये संख्येच्या नुसार मर्यादा येतात त्याला स्वाभाविकच काही वेळेला काहींच्या मनामध्ये वेगळ्या भावना निर्माण होऊ शकत असतात. परंतु आपण काल पाहिलं बैठकीचा निर्णय झाल्याच्या नंतर ज्या वेळेला उमेदवारी घोषित करण्यासाठी मी ज्यावेळेला पत्रकार मित्रांना भेटायला गेलो त्याला माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब उपस्थित होते, फुलबाई सुद्धा उपस्थित होते आणि दुसरे ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे तो निर्णय एकमताने त्या ठिकाणी झालेला आहे. पण भुजबळांना जो न्याय अपेक्षित आहे तो भविष्यात केला जाईल. एक असं आहे की मी कालही सांगितलं, आजही सांगू इच्छितो की भुजबळ पक्षाचे 99 सालापासून संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून घेतलेली मेहनत याच A10 बंगल्यावरती ते विरोधी पक्षनेते म्हणून होते. आम्ही तिथेच होतो. त्यानंतर पक्षाच्या जेव्हा स्थापना झाली मग लोकसभा विधानसभेच्या निवडणुका एकत्रित आल्या, मग ते उपमुख्यमंत्री झाले. ते कार्यालयानंतर मलाही तिथं निवासस्थान मिळालं. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये भुजबळांचा सहभाग योगदान हे नेहमीच मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान, त्यांचे विचार, त्यांना अभिप्रेत असलेलं या बाबतीतल्या अनेक बाबी यापूर्वी सुद्धा होत गेल्या, याच्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने होती.